राम नारायण राम। मी प्रत्येक वेळी हेच म्हणतो आणि आजही हेच सांगतो, आपला मालक आपल्या आत आहे, तो म्हणजे विवेक आणि आभाळ। विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपले हृदय जे धडकते त्यात ऊर्जा कुठून येते, ती विधात्याची देण आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक चिता होता, त्याने मागून एक गाय पाहिली। उन्हाळ्याचे दिवस होते, गायीला पाणी प्यायचे होते, खूप उष्णता होती। ती गाय पाणी पिण्यासाठी तलावात गेली। उन्हाळ्यात असे होते की तलावाचे पाणी आटते, वरची माती कोरडी असते पण आतून ओली असते, त्यामुळे जोही प्राणी तिथे जातो तो अडकतो। गायीच्या बाबतीतही तसेच झाले। ती गाय तलावात गेली आणि अडकली। तेवढ्यात मागून चिता आला आणि गायीचा शिकार करण्यासाठी उडी मारतो, पण तोही अडकतो। दोघे एकमेकांकडे पाहतात। मग गाय चिताला म्हणते, माझा मालक आहे, तो येईल आणि मला इथून घेऊन जाईल, प्रेम करेल, खायला घालेल, माझी काळजी घेईल आणि तुला काठीने मारेल। आणि तसंच ही एक प्राणी असे विचार करतो की माझा मालक आहे जो माझं रक्षण करेल, पण माणूस कधीही हे विचार करत नाही की त्याचा काही मालक आहे, तो स्वतःलाच मालक समजतो। म्हणूनच मी म्हणतो की विवेकाचा आवाज ऐका आणि नेहमी लक्षात ठेवा की आपला काही मालक नाही। हेरे इस्थे मराठी ट्रान्सलेशन थे टेक्स्ट। विवेक आपल्याला दिसत नाही, पण आपण जे काही करतो ते सर्व तो पाहत असतो। लोक कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत असले तरी त्यांना सत्य माहित असायला हवे। आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करत आहोत, जीवनाचे सत्य काय आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला ध्यान करायला हवे। जे आपल्याला ध्यानाचे ज्ञान देतात त्यांनाही खरं ध्यान काय आहे हे माहित नसते, त्यांना स्वतःलाही ज्ञान नसते, पण आपल्याला हे माहित असायला हवे की ध्यान कसे असावे। योग्य ध्यान असेच असते जसे दुःखातून बाहेर येणे म्हणजेच मंथन करणे। ध्यान ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे, त्याआधी एक लक्ष्य असते, एक विचार असतो, एक प्रतिज्ञा घ्यावी लागते। जसे की मी कोलकात्याहून दिल्लीत आलो, हा माझा लक्ष्य होता की इथे येऊन लोकांना कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती द्यायची, पण लोकांकडे योग्य माहिती नाही। लोक स्वतःला पृथ्वीचा मालक समजतात, पण पृथ्वीचा मालक कोणी दुसराच आहे। तोच विवेक आपल्या सर्वांच्या आत बसलेला आहे, कधी सेवक म्हणून, कधी ज्ञानी आणि मार्गदर्शक म्हणून। हेरे इस्थे मराठी ट्रान्सलेशन थे टेक्स्ट। आपण झोपतो, जागतो आणि सर्व कामे करतो, पण विवेक हे काही करत नाही। विवेक आपले जीवन चालवतो। आपल्या हृदयाची धडधड ही विवेकामुळेच आहे। आपण सर्वांनी विवेक जपला पाहिजे। जन्म झाला आहे तर मृत्यू ही होणारच आहे, असे अजिबात नाही की आपण मरणार नाही। कोणीही अमर नाही, मरणानंतर काहीही आपल्या सोबत जात नाही। सगळ्यांचा मालक एकच आहे आणि तो म्हणजे आभाळ। आपण सर्व आभाळातून आलो आहोत। पृथ्वी, सूर्य हे सर्व आकाशात आहे। सर्व लोक धर्माच्या नावावर व्यवसाय करत आहेत, लोक एकमेकांचे शोषण करत आहेत, जी खूपच चुकीची गोष्ट आहे। आपण या पृथ्वीवर जेव्हापर्यंत राहू, आपले सर्व काही तो विधाता करतो। आपले शरीर एक क्लब आहे आणि याचे सदस्य 50 कोटी आत्मा आहे। आपले शरीर एक मंदिर आहे, सर्व काही या मंदिरात होते। म्हणूनच मी म्हणतो, ध्यान करा, यामुळे आपण सर्व एक होऊ, आपले चिंतन सिद्धात एक होईल, मग आपण स्वतः जगू आणि इतरांनाही जगू देऊ। आपल्याला निसर्गाची भाषा समजून घेतली पाहिजे, म्हणूनच निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्या आत आहे। याचमुळे आपल्याला पुढे विचार करण्याची क्षमता मिळते। माणूस स्वतःला कधीच फसवत नाही, इतरांना फसवू शकतो। या सगळ्या गोष्टी विवेकाच्या विरोधी आहेत, असे करू नये। मन शांत ठेवले पाहिजे आणि चांगले कर्म केले पाहिजे।